यापूर्वी आपण एक क्लास सिलेबसच्या संदर्भात घेतला होता आणि त्यावर चर्चा आपली झालेली होती. आज आपण प्रथम सर्वांनी स्वतःचे माईक म्यूट करा. आज आपल्याला जे पहिलं प्रकरण आहे, आदिवासी समाजाची संकल्पना, या संदर्भात चर्चा करायची. एकूण आपल्याला 4 युनिटचा अभ्यास प्रस्तुत सत्रामध्ये करायचा आहे आणि या पूर्ण सत्रामध्ये ह्या 4 युनिटपैकी जेव्हापर्यंत आपले रेग्युलर क्लास सुरू होत नाहीत महाविद्यालयामध्ये, तेव्हापर्यंत आपल्याला ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून, ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून हे शिकवायचं आहे. आज आपण जे आपल्या पेपरचं टायटल आहे, पेपरचं जे शीर्षक आहे, सोशोलॉजी ऑफ ट्रायबल सोसायटी, आदिवासी समाजाचे समाजशास्त्र, या पेपरमध्ये आपल्याला एकूण 4 युनिट जे अभ्यासायचे आहेत त्यापैकी पहिलं युनिट आज आपण अभ्यासणार आहोत. ते म्हणजे द कन्सेप्ट, चॅप्टरचं टायटल आहे द कन्सेप्ट ऑफ ट्राईब, आदिवासी समाजाची संकल्पना किंवा आदिवासी जमातीची संकल्पना. या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला काही गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे, प्रस्तावना पाहायची आहे, त्यानंतर त्याच्या व्याख्या आणि आदिवासी समाजाची किंवा आदिवासी जमातींची वैशिष्ट्ये ही आपल्याला अभ्यासायची आहे. जगातील सर्वच कानाकोपऱ्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आदिवासी समुदाय हा अस्तित्वात आहे. आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत, 3rd इयरला आलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की एकूणच भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर किती समुदायाचे लोक भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहेत, तर याचं उत्तर आपण सांगतो की 3 समुदायाच्या लोकांचं अस्तित्व भारतीय समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किंवा किती प्रकारचे समुदाय भारतामध्ये अस्तित्वात आहेत, तर 3 प्रकारचे समुदाय. त्यामध्ये आदिवासी समुदाय, नागरी समुदाय आणि ग्रामीण समुदाय. तर या 3 समुदायांपैकीचा एक जो समुदाय आहे तो म्हणजे आदिवासी समुदाय. या समुदायाचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात, भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की भारताची 60 ते 62% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करते, 28 ते 30% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये वास्तव्य करते आणि साधारणपणे 8 ते 9% लोकसंख्या ही आपल्या देशातील आदिवासी भागांमध्ये, दुर्गम क्षेत्रांमध्ये, जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, नदींच्या किनाऱ्यावर, समुद्रांच्या किनाऱ्यावर वास्तव्य करणारे लोक आहेत. त्या लोकांना आपण आदिवासी लोक असे किंवा आदिवासी जमातीचे लोक असे म्हणतो. तर समग्र सत्रभर हे दोन्ही सत्र आपल्याला या समुदायाच्या लोकांचा अभ्यास करायचा आहे. आणि मग या लोकांचा अभ्यास करत असताना विशेष करून भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये या समुदायाची स्थिती काय आहे, समस्या कोणत्या आहेत, कशा प्रकारची स्थिती आहे, या समाजाची संस्कृती कशी आहे, तेथील वेगवेगळ्या रूढी, प्रथा, परंपरा कशा आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रस्तुत दोन्ही सत्रांमध्ये करायचा आहे. तर जगातील सर्वच कानाकोपऱ्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आदिवासी समुदायातील लोकांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यात भारतही आहे आणि भारताच्याही कानाकोपऱ्यांमध्ये आपल्याला आदिवासी समुदायाच्या लोकांचं अस्तित्व पाहायला मिळतं. आदिवासी लोक हे घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, अतिदुर्गम प्रदेश, बेट आणि नदीच्या खोऱ्यामध्ये वास्तव्य करतात. भारतीय समाजातील अलीकडील काळातील बहुतांश आदिवासी हे समाजातील मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे, शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या ती संपर्कात आलेली असल्यामुळे आज आपल्याला त्यांचं स्वरूप किंवा त्यांची जी काही जीवनयापन करण्याची पद्धती आहे, त्यांची निवासाची जी पद्धती आहे, अनेकदा काही आदिवासी लोक हे ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास आहेत तर काही आदिवासी लोक हे शहरी भागांमध्येही अलीकडील काळात वास्तव्यास दिसतात. पण प्रामुख्याने आणि प्रकर्षाने आदिवासींचं निवासस्थान कुठलं जर असेल तर ते घनदाट जंगल आहे, डोंगरदऱ्या आहे, अतिदुर्गम प्रदेश आहे, बेट आहे, नदीच्या खोरे आहेत किंवा समुद्रांचे किनारे आहेत. अशा ठिकाणी ही लोक वास्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा आदिवासी जो समुदाय आहे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. आजही प्रगती काय असते, विकास काय असतो, विकासाची फळं त्यांना आजपर्यंत चाखता आलेली नाहीये. म्हणून हा आदिवासी समाज हा समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, प्रगत समाजापासून दूर आहे, ग्रामीण समाजापासून दूर आहे, मानवांच्या विकसित सभ्यतेपासून तो दूर आहे. म्हणून हा समाज अतिदुर्गम, अविकसित किंवा मागासलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं.
म्हणून हा आदिवासी समाज किंवा समुदाय हा मुख्य प्रवाहापासून दूर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या समाजाची स्थिती जर आपण पाहिली तर भारतातील आदिवासी लोकांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, मानववंशशास्त्रज्ञ असतील, समाजशास्त्रज्ञ असतील, या सर्व लोकांनी ज्या वेळेस या आदिवासींचा अभ्यास केला, भारतातील वेगवेगळ्या आदिवासी समुदायांचा अभ्यास केला, त्या वेळेस त्या लोकांनी यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं सुद्धा आहे. काही समाजशास्त्रज्ञांनी यांना जंगलचे राजे असं म्हटलं, काही समाजशास्त्रज्ञांनी यांना ते गिरी पर्वतावर राहतात, डोंगर दऱ्यांमध्ये राहतात, तर यांना त्यांनी रानटी गिरिजन असं म्हटलं. तर हे अत्यंत मागासलेले आहेत, अविकसित आहेत, त्यांची संस्कृती ही मुख्य समाजातील प्रवाहाच्या प्रगतीपासून वेगळ्या प्रकारची आहे आणि म्हणून त्यांना रानटीही म्हणण्याचा प्रयत्न केला. जंगलचे राजे, कारण का तर जंगलामध्ये यांचं वास्तव्य असतं आणि जंगलातील सगळ्या गोष्टींवर अधिराज्य प्रस्थापित करण्याचं काम हे जंगलचे राजे म्हणून आपलं आदिवासी करतात, म्हणून त्यांना जंगलचे राजे असंही म्हटलेलं आहे. काही आदिवासींना मार्टिन एल्विन आणि ठक्कर सारख्या विचारवंतांनी अतिप्राचीन असंही नावाने संबोधल्या गेलेलं आहे. अतिप्राचीन मीन्स ॲबोरिजिनल, मीन्स मूळचे रहिवासी असे म्हणूनही त्यांना संबोधण्याचा प्रयत्न ठक्कर सारख्या विचारवंतांनी, एल्विन आणि मार्टिन सारख्या विचारवंतांनी केलेला आहे. डॉक्टर जी.एस. घुरिये सारख्या, ज्यांना आपण भारतीय समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो, त्यांनी या आदिवासींना सो कॉल्ड ॲबोरिजिन्स असं म्हटलेलं आहे, म्हणजेच तथाकथित मूळचे रहिवासी असं म्हणण्याचा प्रयत्न डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी केलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला जी काही शेड्यूल्ड तयार केल्या, त्या शेड्यूल्डमध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स या दोन संकल्पना 1935च्या भारतीय कायद्यामध्ये त्या काळात अस्तित्वात आल्या, त्यानंतर त्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा केला. तर भारतीय राज्यघटनेत आदिवासींना अनुसूचित जमात या नावाने संबोधलं जातं आणि म्हणून आजही आपण पाहतो की सर्वत्र सर्व शासकीय आणि प्रशासकीय व्यवहारांमध्ये आदिवासी समुदायातील लोकांना अनुसूचित जमात याच नावाने संबोधलं जातं आणि त्यालाच इंग्रजीमध्ये शेड्यूल्ड ट्राईब असेही म्हणतात. तर या आदिवासी जमातींच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी अभ्यास केले, वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली मतं मांडली. आदिवासी नेमकं म्हणायचं कोणाला, ह्या सगळ्यांच्या संदर्भातही चर्चा झाली. पण सारांश स्वरूपाने प्रस्तावनेची जर चर्चा आपण केली तर आपल्याला असं दिसून येतं की आदिवासी समुदाय म्हणजे असा समुदाय ज्याची विस्ताराने चर्चा आपण व्याख्यानामध्ये करणार आहोत. असा समुदाय की जो अत्यंत मागासलेला आहे, अतिप्राचीन आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांची स्वतःची संस्कृती एक वेगळी आहे, स्वतंत्र संस्कृतीच्या आधारावरती जीवन जगतात, मुख्य प्रवाहापासून दूर राहून जीवन जगतात. आणि या लोकांना आपण मागासलेले किंवा आदिवासी असं म्हणतो. तर याला अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करण्यासाठी काही समाजशास्त्रज्ञांनी या आदिवासी समुदायातील लोकांच्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्यांच्यावर किंवा त्यांच्याशी संबंधित अध्ययन करून त्या व्याख्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पहिली व्याख्या गिलिनाली गिलिन यांनी केली. त्यांचं असं म्हणणं आहे की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसलेल्या स्थानिय गटांच्या समुच्चयाला आदिवासी समाज असे म्हणतात. या व्याख्येमध्ये बरेच लक्षणं, बरीच वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला अभ्यासायला मिळतात की आदिवासी समुदायाचे लोक की काय असतात किंवा कोणाला आदिवासी समुदाय म्हटलं जातं किंवा आदिवासी समाज म्हटलं जातं. तर जी लोक एका विशिष्ट भूप्रदेशावर राहतात, विशिष्ट भूप्रदेशावर म्हणजे की ज्यांचा प्रदेश जंगल आहे, दऱ्याखोऱ्या आहे, दुर्गम असा प्रदेश आहे, नदी आहे, नदीचा किनारा आहे, बेट आहे किंवा समुद्राचा किनारा आहे, अशा दुर्गम ठिकाणी राहतात. म्हणजे ते विशिष्ट भूप्रदेशावर राहतात आणि प्रगत आणि ग्रामीण समाजापासून किंवा शहरी समाजापासून ते दूर असतात. समान बोलीभाषा बोलणारा जो आदिवासी समूह ज्या भूप्रदेशावर वास्तव्य करत असतो त्या आदिवासी समाजाची त्या प्रदेशावरील सर्व आदिवासी समाजांची जी बोली असते ती समान असते. आता वास्तविकदृष्ट्या आदिवासींच्या केवळ बोली आहेत, कुठल्याही भाषांना त्यांना आजपर्यंत लिपिबद्ध केल्या गेलेलं नाही. ज्यावेळेस भाषेचा संदर्भ येईल त्यावेळेस आपण बघू. प्रयत्न भारतामध्ये सुरू आहे. संथाली या भाषेला लिपिबद्ध करून कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये अनेक भाषाशास्त्रज्ञ यावर अभ्यास करत आहेत आणि संथाली या भाषेला लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न अनेक भाषाशास्त्रज्ञ करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण आजपर्यंत कुठलीही आदिवासींची बोलीभाषा ही लिपिबद्ध झालेली नाहीये. पण बहुतांश आदिवासींच्या बोलीभाषा आजही अस्तित्वात आहेत आणि बहुतांश आदिवासी जे दुर्गम प्रदेशामध्ये वास्तव्य करतात ते आजही आपल्या बोलीच्या आधारावरच जीवन जगताना किंवा आंतरक्रिया करताना पाहायला मिळते. त्यानंतर समान सांस्कृतिक जीवन जगणारा,
एका विशिष्ट भूप्रदेशावर असणारे सर्व आदिवासी हे समान सांस्कृतिक जीवन जगतात. म्हणजे त्यांची संस्कृती ही सारखी असते, सारख्या पद्धतीने जीवन जगतात. संस्कृतीची व्याख्या आपल्याला माहित आहे, जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय, अशी आपण संस्कृतीची व्याख्या करतो. तर सारखेपणाने त्यांची एक विशिष्ट अशा स्वरूपाची संस्कृती असते आणि त्या सारख्या संस्कृतीला आधारभूत मानून, तिला प्रमाण मानून ते जीवन जगतात. म्हणून समान सांस्कृतिक जीवन जगणारा म्हणजे सण असेल, उत्सव असेल, पेहराव असेल, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, खानपानाच्या पद्धती असतील, रूढी प्रथा परंपरांचं पालन असेल, मूल्य प्रमाणके असतील, ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींच्या सारख्या असतात. म्हणून समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसलेल्या म्हणजे अतिशय मागासलेले आहेत, निरक्षर आहेत, अनपड आहेत, अडाणी आहेत, यांना अक्षर ओळख नाहीये, असा जो स्थानीय लोकांचा जो गट असतो की जे एतद्देशीय आहे, की जे मूळचे आहे, जे अतिप्राचीन आहे, अशा असणाऱ्या स्थानीय गटाच्या समुच्चयाला गिलिन आणि गिलिन यांच्या मते आदिवासी असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या डॉक्टर D.N. मुजुमदार करतात. ते म्हणतात की जमात किंवा आदिवासी समाज हा समान जीवन पद्धती असणारा, मीन्स समान सांस्कृतिक जीवन जगणारा, वरच्या व्याख्यात आपण पाहिलं, समान बोलीभाषा बोलणारा, याचाही संदर्भ आपण दिला, व्यवसाय, विवाह वगैरे बाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणारा. पहिल्या व्याख्येपेक्षा हे दोन गोष्टी इथे अधिकच्या आहेत आणि वेगळ्या आहेत, त्याची व्याख्या आपण विश्लेषण करू. आणि एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे किंवा कुटुंब समूहाचे एकत्रीकरण म्हणजेच आदिवासी समुदाय किंवा आदिवासी जमात. आदिवासी समाज हा मुजुमदार सांगतात की समान जीवन पद्धती असणारा म्हणजे समान सांस्कृतिक जीवन जगणारा आहे, समान बोली भाषेचा उपयोग करणारा, जसे की गोंड लोक हे गोंडी भाषेचा उपयोग करतात, तर भिल्ल लोक हे भिल्लनी भाषेचा बोली भाषेचा उपयोग करतात. म्हणजे समान बोली भाषेचा उपयोग करून जीवन जगणारे ही लोक असतात. समान सांस्कृतिक जीवन जगणारे, जसे की गोंड असतील तर गोंडांमध्ये जे काही सण उत्सव असतील ते सगळे गोंड जमातीची लोक एकत्रित येऊन समान पद्धतीने साजरे करतात. सारख्यापणाने सगळ्यांच्या सण आणि उत्सव साजरे होत असतात. म्हणजेच काय, तर समान सांस्कृतिक जीवन जगणारे किंवा समान जीवन पद्धती असणारी आहेत. त्यानंतर व्यवसाय, विवाह वगैरे बाबतीत समान निषेध नियमांचे पालन ते करत असतात. व्यवसाय आणि विवाह वगैरे बाबतीमध्ये म्हणजे कसं, उदाहरण आपण पाहतो की सगळ्या आदिवासी जमातींचे जे व्यवसाय आहेत त्या त्या प्रदेशानुरूप त्यांचे व्यवसाय हे निर्धारित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आपण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहतो, वास्तव्य करतो, तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित नसेल, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या 38% लोकसंख्या ही चंद्रपूर जिल्ह्याची आदिवासी समुदायाच्या लोकांची आहे. गडचिरोलीमध्ये ही संख्या ही साधारणपणे 45% वर आहे. तर ही जी आदिवासी समुदायाची लोकवस्ती आहे, लोकसंख्या सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रदेशांमध्ये असेल, तर विदर्भातील या 2 जिल्ह्यांमध्ये, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये, कोकणातील जो काही रायगड, पनवेलचा वगैरे पट्टा आहे त्या भागांमध्ये, आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समुदायांची लोकांची संख्या जास्त दिसते. त्याबरोबरच अमरावतीच्या मेळघाटच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आदिवासी, कोरकू वगैरे आदिवासी आहेत. कोलाम आहेत, यवतमाळमध्ये कोलाम दिसतात, अमरावतीमध्ये कोरकू आहे. तर ह्या आदिवासी समुदायाची जी लोक आहेत हे ज्या ज्या प्रदेशावर राहतात त्या त्या प्रदेशानुरूप तेथील असणारी जी काही उत्पादनाची साधनं आहेत त्या साधनांच्या आधारावर यांचा व्यवसाय हा निर्धारित झालेला आहे. तसं उदाहरण जर घ्यायचं झालं, पुढे विस्ताराने आपण याच्यावर चर्चा करणार आहोत, तरी पण एक उदाहरण सांगतोय की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असणारे जे आदिवासी आहेत यांच्या जगण्याचं मुख्य साधन काय आहे, तेंदूपत्ता गोळा करणे, बांबू गोळा करणे, बांबूची कटाई करूनची विक्री करणे, आणि त्या बांबूपासून होणाऱ्या ज्या काही वस्तू तयार करणाऱ्या वस्तू असतील त्या वस्तूंपासून आपला चरितार्थ चालवणे. आणि गडचिरोलीचे जे प्राणहिता नदी वगैरेच्या साईडला जे लोक आदिवासी आहेत ते त्या नदीतील असणारे मासे वगैरे कलेक्ट करत असतात, मासेमारी करतात आणि त्याच्यावर आपला चरितार्थ हे चालवताना आपल्याला दिसतात. पण ही स्थिती आपल्याला नंदुरबार आणि धुळ्यातील असणाऱ्या आदिवासींच्या संदर्भात दिसत नाही. त्या लोकांची जगण्याची पद्धती आणि त्यांच्या उत्पादनाची साधने ज्या प्रदेशात ते तिथं आहेत त्या प्रदेशाच्या आधारावर ते आपली उत्पादनाची आणि व्यवसायाची साधनं त्यांनी शोधून काढलेली असतील, त्यावर याच्यावर जगतात. तर तीच उदाहरण आपण कोकणातील आदिवासींचं घेतलं तर वारली असतील, कातकरी असतील, ही आदिवासी जमातीची लोक, किंवा मुंबईच्या इलाक्यामध्ये राहणारे महादेव कोळी असतील, ही सगळी लोक मासेमारी करून आपलं जीवन जगत असतात. म्हणजे त्यांचा व्यवसाय हा मासेमारी आहे. तर भारताच्या इतर प्रदेशांमध्ये राहणारे जे आदिवासी आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशातील असणारे तेथील उत्पादनाची जी साधनं त्या आधारावर आपलं जीवन जगतात आणि व्यवसाय करतात. त्यानंतर विवाह वगैरे बाबतीमध्ये समान निषेध नियमांचे पालन करणारे प्रत्येक आदिवासी जमातींचे विवाहाविषयी काही नियम असतात. आपण पुढं सिलेबसमध्ये हा एक मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे की आदिवासी जमातीतील जोडीदार निवडीच्या पद्धती किंवा विवाहविषयक नियम.
जे जोडीदार निवडीच्या पद्धती आदिवासी जमाती मध्ये आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि जे काही विवाहाचे नियम आहेत हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे. जसे की उदाहरण जर आपण सांगितलं की आपल्या प्रगत समाजामध्ये मामाचा विवाह भाचीसोबत लावला जात नाही, जावयाचा विवाह सासूसोबत लावला जात नाही, एकाच कुटुंबातील एका स्त्रीचा विवाह अनेक पुरुषांशी केला जात नाही. पण ह्या बहुतांश पद्धती आदिवासी जमातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी विवाहविषयक नियमांचा जर आपण मुद्दा घेतला तर बहुतांश आदिवासी जमातीमध्ये आज आपण पाहतो की आपल्या प्रगत समाजामध्ये मुलीच्या आई वडिलांना मुलाला हुंडा द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो, की जे कायद्याने चुकीचं आहे तरी पण ते दिला जातो आणि घेतला जातो. तर आदिवासी जमातींमध्ये ही पद्धत आहे की मुलाला जर काही आदिवासी जमातींमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये ही व्यवस्था आहे, पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा काही व्यवस्था आहे की मुलीच्या घरच्यांना मुलांच्या घरच्यांकडून पैसा मिळत असतो, हुंडा मिळत असतो आणि तो दिला जात असतो. तर ह्या ज्या पद्धती आहेत त्या केवळ आणि केवळ आपल्याला विवाहविषयक नियमांच्या बाबतीचे जे नियम आहेत ते आदिवासी जमातीमध्ये प्रगत समाजापेक्षा वेगळे असतात आणि त्या निषेध नियमांचं समानपणे पालन करण्याचं काम हे आदिवासी करतात. आणि एकाच भूप्रदेशावर एका विशिष्ट कुटुंबातील लोकांचं वास्तव्य असते, अशा कुटुंबाच्या एकत्रीकरणाला मुजुमदार यांच्यामध्ये काय म्हटलं जातं, आदिवासी समुदाय असं म्हटलं जातं. त्यानंतरची एक व्याख्या आहे पुढच्या विचारवंतांनी केलेली, ती म्हणजे रिव्हर्स. रिव्हर्स असं म्हणतात की विशिष्ट पद्धतीने जीवन जगणारा, समान बोलीभाषा बोलणारा किंवा समान बोलीभाषा बोलतात, एक समान बोलीभाषा बोलतात, युद्ध वगैरे सारख्या उद्दिष्टपूर्तींकरता एक होऊन झटतात म्हणजे संघर्ष करतात, अशा सरळ व साध्या सामाजिक समूहाला आदिवासी समुदाय असं म्हणतात. समान सामूहिकपणे जीवन जगणारा, एक समान बोलीभाषा बोलणारा, हे संदर्भ वरच्या दोन्ही व्याख्यांमध्ये आले. पुढचा संदर्भ जो 2 वरच्या व्याख्यांमध्ये नव्हता, युद्ध वगैरे सारख्या उद्दिष्टपूर्तींकरता एक समान होऊन झटतात. जी आदिवासी दुर्गम अशा प्रदेशांमध्ये राहत असतात त्या आदिवासींना नेहमी संघर्षरत जीवन पद्धतीचा सामना करावा लागतो. जंगलातील असणारे जंगली श्वापद असतील, हिंस्र पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्यापासूनही त्यांना स्वतःचं आणि जमातीतील लोकांचं संरक्षण करावं लागतं. त्याचबरोबर एक टोळी दुसऱ्या टोळीवर सुद्धा अनेकदा आक्रमण करत असतात आणि अशा वेळेस ज्यावेळेस ही परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते, संघर्षरत परिस्थिती निर्माण होत असते, अशा वेळेस अख्खी जमात एक वटून एकत्र होऊन एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक या नियमाच्या आधारावर एकत्रीकरण करून आपल्या जमातीचं अस्तित्व टिकवायचं आहे, इतर जमातीवर आपल्याला प्रभुत्व स्थापन करायचं आहे, या उद्दिष्टांकरता ही सगळी आदिवासी ही एकत्र येतात आणि समान पद्धतीने संघर्ष करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आणि सरळ व साध्या सामाजिक, हे सरळ आणि साधी का असतात, हे भोळे आहेत, भाबडे आहेत, अडाणी आहेत, निरक्षर आहेत, पण तेवढेच आपल्या भाषेमध्ये एका शब्दामध्ये सांगायचं तर ते इनोसेंट असतात. बहुतांशी गोष्टी की ज्यांना आपण म्हणतो व्यक्तिवादिता आहे, स्वार्थ आहे, पराकोटीची असणारी त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की भौतिकवादी जीवन जगण्याची लालसा आहे, या सगळ्या गोष्टींचा लवलेश त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला नसतो. त्यांच्या आयुष्यामध्ये, आदिवासींच्या आयुष्यामध्ये किंवा आदिवासी लोकांच्या वर्तनामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेही लवलेश आपल्याला पाहायला मिळतो. जसं की उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, प्रकाश बाबा आमटे सिनेमा आला होता आणि प्रकाशजींच्या संपूर्ण समग्र जीवनावर तो सिनेमा आधारित होता. आपण सर्वजण आनंदवन आपल्याला माहिती आहे, हेमलकसा प्रकाश आमटेंचं तिथला प्रकल्प माहित आहे, लोकबिरादरी प्रकल्प, ह्या सगळ्यांच्या संबंधात जवळपास आपण ह्या एरियातील सगळे लोक परिचित आहोत. तर त्या सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असाल की ज्या आदिवासींना दाखवल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडे पाहून आपल्या सुद्धा भावना ह्या अत्यंत त्यांच्याविषयी संवेदनशील बनतात. असे ते इनोसेंट असतात आणि सरळ आणि साध्या पद्धतीने ते जीवन जगतात. जसं की आजही बहुतांश आदिवासींना, तुम्हाला माहित नसेल, गडचिरोलीमध्ये काही गावं असे आहेत की त्या काही गावांमध्ये आजपर्यंत स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर सुद्धा वीज गेलेली नाही किंवा लाईट नाही. आजही गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत की त्या जिल्ह्यातील काही लोक, वृद्ध पुरुष जे आज त्यांचं वय 70-80 वर्ष आहे, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही रेल्वे आणि बस पाहिलेली नाही. म्हणजे अत्यंत साधेपणाने, सरळपणाने जीवन जगणारा जो सामाजिक समूह असतो त्याला रिव्हर्स म्हणतात की आदिवासी असे म्हणतात. शेवटची व्याख्या आहे 1962 शिलाँगमध्ये आदिवासींच्या समस्यांवर आणि त्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अँथ्रोपॉलॉजिस्ट, सोशिओलॉजिस्ट आणि इतर समाजातील असणारे जे काही आदिवासी समाजाचा अभ्यास करणारे अभ्यासकर्ते आहेत यांची एक परिषद भरली होती 1962 मध्ये. आणि त्या परिषदेने आदिवासी कोणाला म्हटलं जावं, आदिवासी समुदाय कोणाला म्हणावं, या संदर्भाची एक व्याख्या त्या परिषदेने निर्धारित केली आणि ती व्याख्या आज आपण इथे पाहू.
आदिवासी समाज हा एक समान बोलीभाषा बोलणारा आहे. हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक आदिवासींची बोलीभाषा ही सारखीच असते असं नाही, तर वेगवेगळ्या आदिवासी जमातींच्या बोलीभाषा ह्या वेगवेगळ्या आहेत. बहुतांश प्रत्येक आदिवासींची बोलीभाषा ही वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आदिवासी जमातींमध्ये एक समान बोलीभाषा बोलणारा दुसरा महत्वाचा मुद्दा जे वरच्या 3 व्याख्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाही, तो म्हणजे एका पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एकाच पूर्वजापासून आमच्या जमातीतील या लोकांची उत्पत्ती झालेली आहे, हे सर्व जमातीच्या लोकांचं उत्पत्तीचं स्थान हे एकच पूर्वज आहे असं ते मानतात. आणि हे पूर्वज सुद्धा कोण, तर एखाद्या वेळेस एखादा पूर्वज हा मानव असतो, एखाद्या वेळेस एखाद्या जमातीचा पूर्वज हा पशु असतो, पक्षी असतो, हिंस्र श्वापद पक्षी किंवा जनावर असू शकतो, प्राणी असू शकतो, किंवा एखादं वनस्पती सुद्धा असू शकतो, किंवा जे अस्तित्वात नाही असं कपोल कल्पित असणारं एखादं प्रतीक म्हणून सुद्धा या आदिवासी जमातींमध्ये ते आपल्याला आपल्या उत्पत्तीचं स्थान म्हणून त्याला पूर्वज मानतात. म्हणून एका पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा याला कुल किंवा कुल संघटन हे सुद्धा आपण पुढे अभ्यासामध्ये पाहणार आहोत. तर एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये वास्तव्य करणारा, म्हणजे एकाच विशिष्ट भूप्रदेशावरती सगळेजण वास्तव्य करत असतात. तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने माग असलेला म्हणजे कसा, जसं की आज आपण पाहतो की आज प्रगत समाजाची स्थिती जर आपण पाहिली, ज्या तांत्रिकतेच्या माध्यमातून आज आपण आभासी व्हर्च्युअल टीचिंग आज आपण हे करत आहोत, हे आभासी जे जग आहे आपलं, हे कशाच्या माध्यमातून आज आपण एकत्रित आलेलो, झूम मीटिंग ॲपच्या माध्यमातून. म्हणजे ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरून मला पाहतात, मी आज इथून महाविद्यालयातून तुमच्याशी संवाद साधत आहे. म्हणजे असं जे काही आभासी तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, या तंत्रज्ञानाचा सहसंबंध आदिवासींशी नसतो. म्हणजे ते कसे आहेत की तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेले आहेत. मोबाईल काय असतो, अँड्रॉइड मोबाईल काय असतो, व्हिडिओ कॉलिंग काय केली जाते, व्हॉट्सअप, फेसबुक, ह्या सगळ्या गोष्टींचा सहसंबंध त्यांच्याशी नाही आहे. किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जेवढीही काही प्रगती झालेली आहे त्या सगळ्या प्रगतींचा जवळचा सहसंबंध त्यांच्याशी असं आपण म्हणू शकत नाहीये. म्हणून हे तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षर ओळख नसलेला, यावर आपण चर्चा केली की ते अत्यंत मागासलेले असतात, अडाणी निरक्षर असतात. आणि रक्तसंबंधावर आधारित सामाजिक व राजकीय प्रथांचे प्रामाणिकपणे पालन करणारा एकदेशीय एकजिन्सी समूह म्हणजे आदिवासी होय, अशी शिलाँग जनजातीय परिषदेने व्याख्या केली. म्हणजे रक्तसंबंधावर आधारित म्हणजे की साधारणपणे एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारे एका आदिवासी जमातीची जी सगळी लोक असतात, ती सगळी एकाच नात्याची असतात, ती रक्तसंबंधित असतात. आणि रक्तसंबंधित असल्या कारणाने, नातेदारी संबंधावर एकमेकांचे संबंध अधिक दृढ असल्या कारणाने ती लोक एकमेकांच्या सहवासामध्ये आपले जीवन व्यतीत करत असतात. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा, राजकीय प्रथांचे प्रामाणिकपणे पालन करणारा. प्रत्येक आदिवासी जमातीच्या स्वतःच्या ज्या काही राजकीय प्रथा असतात, परंपरा असतात, त्या सगळ्या प्रथा परंपरांचं पालन या आदिवासी जमातीचे लोक करतात. पुढच्या सेमिस्टरमध्ये पहिल्याच चॅप्टर आपल्याला पाहायचं आहे की आदिवासी समाजाचं राजकीय संघटन कसं असतं. बहुतांश अभ्यासकर्ते असं म्हणत असतात की आदिवासी मागासलेले असल्या कारणाने त्यांच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय व्यवस्था अस्तित्वात नसते. पण अनेक समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, अँथ्रोपॉलॉजिस्टनी सांगितलेलं आहे की हे म्हणणं चुकीचं आहे. आदिवासींची राजकीय व्यवस्था ही भलेही विकसित आणि प्रगत नसेल, पण प्रत्येक आदिवासी जमातीमध्ये राजकीय प्रथांचं अस्तित्व आहे. प्रत्येक आदिवासी जमातीचा एक जमात प्रमुख असतो, त्या जमात प्रमुखांच्या माध्यमातून एक पंचायत निर्माण झालेली असते, तो त्या पंचायतीचा प्रमुख असतो. आणि ही पंचायत ह्या जमातीतील असणाऱ्या सर्व राजकीय व्यवस्थांचं संचलन करण्याचं काम करत असते. म्हणून राजकीय प्रथांचं प्रामाणिकपणे पालन त्या जमातीतील सगळे लोक करतात. आणि असा असणारा येतदेशीय म्हणजे येथील मूळचा, याच देशाचा जो समूह आहे त्यास आपण आदिवासी असं म्हणतो. तर सारांश स्वरूपाने आपल्याला आदिवासी कशाला म्हणायचं किंवा आदिवासी समाज कशाला म्हणतात हे जर सांगायचं असेल तर असं म्हणता येतं की जो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, विशिष्ट समान बोली भाषांच्या एका विशिष्ट भूप्रदेशातील लोक हे आंतरक्रियेसाठी अवलंब करतात, ज्या लोकांची समान संस्कृती आहे, अक्षर ओळख त्यांना आजही झालेली नाहीये, तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने मागास आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, आणि ज्या लोकांमध्ये आजही आपण पाहतो की समान रक्तसंबंधीय त्याच्या आधारावर ते एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करतात, ज्यांच्या राजकीय विशिष्ट स्वरूपाच्या प्रथा आहेत त्या प्रथांचं पालन काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा असणाऱ्या एकदेशीय एकजिन्सी लोकांचा जो समूह आहे, अशा समूहालाच आपण आदिवासी समुदाय, आदिवासी समाज असं म्हणतो, असं आपल्याला म्हणता येतं. तर जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे, इथपर्यंत आपल्याला समजला असं आपण गृहीत धरू. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, चर्चा आपण नंतर करू, कोणाला काही क्युरीज असतील तर नंतर प्रश्न मला तुम्ही विचारा. आता आपल्याला पाहायचं आहे आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये. 10 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे, जेवढं होईल तेवढा पार्ट आपण कव्हर करू.
पहिलं आदिवासी समुदायाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट नाव. जसं की आदिवासी समुदायाचा जो उल्लेख असतो, वेगवेगळ्या आदिवासी जमातींचा जो उल्लेख असतो विशिष्ट नावाने करण्यात येतो. उदाहरणार्थ गोंड, वारली, कातकरी, भिल्ल, अंध आहेत ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 47 आदिवासी जमाती या नोटिफाईड आहेत. 47 आदिवासी जमाती या भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत, अधिकृत आहेत आणि भारतातील राज्य सरकारांनी त्यांना अधिकृत आदिवासी म्हणून ओळखलेलं आहे आणि त्यांची ओळख देण्यात आलेली आहे. आणि गॅजेटमध्ये ह्या 47 आदिवासी ज्या जमाती आहेत त्याच नोटेड आहेत. आज आपण पाहतो की आरक्षणांसाठी आणि या आदिवासीच्या आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतःचा विकास साधण्यासाठी अनेक वेगवेगळ्या समूहातील लोक आम्हाला आदिवासींचं आरक्षण पाहिजे, आम्ही पण आदिवासी आहोत यासाठी आग्रह करताना आणि अट्टहास करताना दिसत आहेत. पण सरकारने याचे काही जे निकष आहेत ते निकष आधीचे ज्या अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि समाजशास्त्रज्ञांच्या माध्यमातून निर्धारित केलेले आहेत आणि त्या निर्धारणावर जर कोणत्या आदिवासी समूहातील लोक, स्वतःला आदिवासी समूह म्हणून घेणारे लोक हे जर सिद्ध झाले तर त्या लोकांना आदिवासींचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू होतात किंवा त्यांना आदिवासी संबोधलं जातं. पण या संदर्भात सुद्धा आता अलीकडील काळात कठोर कायदे करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कारण आता या आदिवासींच्या नावावर जे खरे आदिवासी आहेत यांचा विकास न होता इतर आदिवासी समुदायातील लोक स्वतःला आदिवासी समजून त्यांच्या आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतः अधिकाधिक सक्षम होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा आपला चर्चेचा विषय नाही, पण जेव्हा केव्हा चर्चा होईल त्या संदर्भात आपण पुढे निश्चित चर्चा करू आणि त्यावरही चर्चा करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. तर आदिवासी समुदायांचे विशिष्ट नाव असतं आणि विशिष्ट नावाच्या नुसारच त्यांचा उल्लेख होत असतो. जसं की गोंड, वारली, कातकरी, भिल्ल. आता ह्या प्रत्येक आदिवासी जमातीच्या नावाचा सुद्धा एक विशिष्ट काय असतो, इतिहास असतो. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझं PhDचं अध्ययन हे भिल्ल नावाच्या आदिवासी जमातीवर झालेलं आहे. तर भिल्ल या शब्दाचा अर्थ, भिल्ल कशाला मूळ म्हणायचं, भिल्ल काय आहे, जसं की भिल्ल या शब्दाला सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. वास्तविकदृष्ट्या भिल्लांचं मूळ स्थान हे राजस्थान आहे. त्या राजस्थानातून ह्या भिल्लांचे 2 उपजमाती निर्माण झाल्या, भिल्ल आणि मीना. तिथं प्रदेशामध्ये त्या प्रदेशामध्ये त्यांचं वास्तव्य दिसतं आणि तिथून मायग्रेट होऊन महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा या भिल्ल जमातीचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आले. या भिल्लाला तामिळनाडूमध्ये भिल्लुवर असं म्हणतात. त्या भिल्लुवरचा अर्थ सांगत असताना तामिळ भाषेतील लोक म्हणतात की भिल्लुवरावरून भिल्लुवर झाला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं. तर तो जो तीर आणि कामटा आहे याच्या आधारावर भिल्ल हे नाव पडलंय. त्या आधारावर ही लोक शिकार करत होते, ते लोक शिवभक्त होते, शिव हे यांचं आराध्य दैवत आहे. अशा प्रकारची वेगवेगळी नावाचा संदर्भ सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाचा असतो. जसं की आज आपण पाहतो की आदिवासी जमातींची जी नावं आहेत या नावांना सुद्धा एक विशिष्ट इतिहास आहे. त्याचप्रमाणे जातींच्या नावांना सुद्धा एक विशिष्ट इतिहास असतो. जसं की आपण पुढे पाहणार आहोत जातीची संकल्पना, त्यामध्ये आपल्याला ही चर्चा करायची आहे की विशिष्ट जातींना विशिष्ट नाव का पडले गेलेले आहेत, त्याची सुद्धा एक इतिहास असतो. गावांच्या नावाचा सुद्धा एक विशिष्ट इतिहास असतो. तसंच आदिवासी जमातींच्या नावाचा सुद्धा एक विशिष्ट इतिहास असतो आणि विशिष्ट नावाच्या आधारावरच त्यांची नावंही पडल्या गेलेली आहेत. आणि म्हणून विशिष्ट नाव पाहत असताना प्रत्येक आदिवासी जमातीचं एक स्वतंत्र नाव आपल्याला पाहायला मिळतं. आदिवासींच्या गावाचे सुद्धा एक स्वतंत्र नाव असतं. जसं की आपण पाहतो की वेगवेगळ्या आदिवासींचे जे इथे विदर्भामध्ये त्याला पोड असं म्हणतात, जे आदिवासींची लोकवस्ती असते त्याला पोड असं म्हणतात. तर ह्या आदिवासींची जी लोकवस्ती असते त्या लोकवस्तीला सुद्धा एक विशिष्ट नाव असतं आणि ह्या विशिष्ट नावाच्या आधारावरच त्या गावाची ओळख ही होत असताना आपल्याला दिसते. गावाच्या नावाचा सुद्धा एक स्वतंत्र इतिहास असतो. आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये साधारणपणे तुम्हाला माहित नसेल 6.5 लाखांच्या वर ही खेडी आहे. 650 जिल्हे आहेत आपल्या देशामध्ये आणि साधारणपणे जर आपण पाहिलं तर युनियन टेरिटरीचा आणि ह्या सगळ्यांचा हिशोब जर आपण पाहिला तर वाढत्या राज्यांची संख्या जर आपण पाहिली तर 37 ते 38 स्टेट्स आपल्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर जेवढेही गावं आहेत, जेवढेही गावाची आणि प्रदेशाची नावं आहेत, या प्रदेशांच्या नावाचा आणि गावांच्या नावाचा सुद्धा एक स्वतंत्र इतिहास असतो. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बिहार हे नाव आहे. परवा मी 2-4 दिवसापूर्वी एक ते इपिक चॅनल पाहत होतो आणि त्या इपिक चॅनलमध्ये सांगितलं गेलं की बिहारचं मूळ नाव हे विहार होतं. बिहारमध्ये बौद्ध धर्मीयांची असणारी मुख्य वस्ती आपल्या देशामध्ये बिहार राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या विहारचा अपभ्रंश होऊन नंतर बिहार हे पडल्या गेले. म्हणजे असंच प्रत्येक लोकांच्या किंवा प्रत्येक आदिवासींचं जे स्वतंत्र निवासस्थान असतं, वसतिस्थान असतं, त्या गावाचा सुद्धा एक विशिष्ट इतिहास असतो. उदाहरण, मी ज्या गावचा रहिवासी आहे त्या गावाच्या नावाचा एक स्वतः, तुम्हाला सुद्धा तुम्ही ज्या गावचे आहात त्या गावाचा प्रत्येक गावाचा एक स्वतंत्र इतिहास असतो गावाच्या नावाचा. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील माझं गाव आहे थेरवण. असं म्हटलं जातं, अशी चर्चा होते आणि संदर्भ दिल्या जातात की थेर नावाचे बौद्ध भिक्खूंची वस्ती
त्या गावाच्या शेजारी एका जंगलात होती. गावाला चिटकून एक डोंगर आहे, त्याला आम्ही फिरंग्याचा माळ म्हणतो गावातील सगळी लोक. आणि त्या माळावर, त्या डोंगरावर त्या थेर नावाच्या बौद्ध भिक्खूची वस्ती होती. जे थेर ऋषी राहण्याचं किंवा थेर नावाचे भिक्खू राहण्याचं जे ठिकाण, बन बन म्हणजे ठिकाण, आणि थेर नावांचे बौद्ध भिक्खू ज्या ठिकाणी राहत होते त्याच्यावरून थेरवन हे गावाचं नाव पडलं. तर असं स्वतंत्र इतिहास प्रत्येक गावाच्या नावाचा असतो. तसाच आदिवासींच्या गावाचा सुद्धा इतिहास हा स्वतंत्र असतो. आदिवासींच्या गावांचं नावं ही कशाने प्रभावित होऊन पडलेली असतात, तर एक विशिष्ट भूप्रदेश असेल, टेकड्या असतील, नदी असतील, वनस्पती असेल, प्राणी असेल, इत्यादींच्या आधारावर त्यांच्या गावाची नावं ही पडलेली असतात. आणि त्यांच्या गावाच्या नावाच्या इतिहासामागे तेथील असणारी ही साधनं ही प्रमुख असतात. जसं उदाहरण इथे मी देत असताना दिलं की गारो टेकड्यांच्या परिसरामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्यांना गारो नावाच्या आदिवासी जमातीच्या नावाने ओळखलं जातं. तर ही जी बाब आहे, उदाहरण इथं दिलं की एका विशिष्ट भूप्रदेशाच्या असणाऱ्या प्रभावाने सुद्धा अनेकदा आदिवासींच्या गावांची नावं ही निश्चित होत असतात, निर्धारित होत असतात. म्हणून त्यांचं एक विशिष्ट नाव, त्या स्वतंत्र गावाचं नाव हे निर्धारित होत असतं. जमातीमध्ये सुद्धा काही विशिष्ट पोट जमाती असतात. जमातींना तर विशिष्ट नावं असतात, पण त्या जमातींच्या काही पोट जमाती असतात. आणि या पोट जमातींच्या नावाला सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाचा इतिहास असतो. जसे की उदाहरण मी इथं दिलं की आदिवासी मध्ये कोळी नावाची एक आदिवासी जमात आहे. आणि या कोळी नावाच्या आदिवासी जमातीमध्ये महादेव कोळी, ढोर कोळी, सोन कोळी ह्या उपजमात आहेत. ह्या उपजमातीचा सुद्धा एक स्वतंत्र इतिहास आहे. म्हणजे आदिवासी समुदायाची जे विशिष्ट नावं असतात त्या विशिष्ट नावांचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या विशिष्ट नावाच्या मागे कुठली तरी पार्श्वभूमी असते आणि त्या आधारावरती नावं निर्धारित होत असतात. म्हणून आदिवासी समुदायाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट नाव. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सामान्य भूप्रदेश. व्याख्यानमध्ये आपण याची चर्चा केलेली आहे की आदिवासी लोक एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करतात. ते इतर लोकांपासून अलिप्त असतात आणि त्यांचं वास्तव्य साधारणतः अतिशय दुर्गम अशा प्रदेशामध्ये असतं. जसं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की ब्रह्मपुरीचे एक सर आहेत नेवजाबा हितकर्णी कॉलेजचे, त्यांचं एक उदाहरण आमचे मित्र मला मागे सांगत होते की एक गाव असं त्यांनी त्यांच्या संशोधनात पाहिलं तिथं गडचिरोलीमध्ये, की ज्या गावातील लोक ही एवढ्या दुर्गम प्रदेशामध्ये आहे की आजपर्यंत त्या गावात कधीच बस गेलेली नाही आणि आजपर्यंत तिथल्या लोकांनी आपल्या गावामध्ये वीज पाहिलेली नाही किंवा त्या लाईटची व्यवस्था झालेली नाही. तुम्हाला माहित असेल नरेंद्र मोदी पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आजपर्यंत आपल्या देशामध्ये आजही अशी गावं आहेत, 18,000 गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही. म्हणजे स्वातंत्र्याच्या 65 वर्षापर्यंत या देशातील 18,000 खेड्यांमध्ये वीज पोहोचलेली नव्हती. अनेक अशी गावं आहेत जिथे शाळा नाहीयेत, प्राथमिक आरोग्याच्या सोयी सुविधा नाहीयेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये अशी जर गावं कोणती असतील आणि कोणाची असतील तर ती आदिवासी समुदायातील लोकांची आहेत. म्हणून ही लोक अतिशय दुर्गम अशा प्रदेशामध्ये वास्तव्य करतात आणि या लोकांचा इतर लोकांची विशेष सहसंबंध हा एक नाही. जसं आपण आज पाहतोय, आजची स्थिती पूर परिस्थिती झालेली आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये. भरामरागड तालुक्याचा आणि शहराचा कितीतरी दिवसापासून इतर शहरांशी आणि इतर लोकांशी संपर्क आलेला नाहीये. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली, तर ही परिस्थिती निर्माण होण्यामागे ती लोक अतिशय दुर्गम भागामध्ये वास्तव्य करतात आणि म्हणून त्या लोकांचा सहसंबंध इतर लोकांशी येताना आपल्याला पाहायला दिसत नाही. आदिवासींचा जो भूप्रदेश असतो हा जंगल व्याप्त असतो, डोंगराळ असतो आणि त्यामुळं ही लोक सामान्य भूप्रदेशावर वास्तव्य करताना आपल्याला पाहायला दिसून येतात. म्हणून आदिवासी लोकांचा दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून सामान्य भूप्रदेश हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं विशिष्ट नाव, दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं सामान्य भूप्रदेश, तिसरं जे वैशिष्ट्य हे राजकीय संघटन आणि याच्या पुढचा उर्वरित भाग हा आपण उद्याच्या किंवा पुढच्या क्लासला पाहू. आज इथेच आपण थांबू. वेळ संपलेला आहे, 40 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. इथेच आज आपण थांबू. कोणाच्या क्युरीज वगैरे असतील तर कोणाला काही समजलं नसेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सर्वांनी आपले मेसेजेस टाकायचे. मी त्या ग्रुपवर तुमच्या शंकांचं समाधान करेन. आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे. मीटिंग आपोआप क्लोज होईल. हे व्हिडिओ बंद होईल.